नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत पावटे भात. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे. इथे इथे आपण 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, धुवून घेतलेला आहे तांदूळ. इथे पावटा घेतलेला आहे, त्याला थोडं भाजलेलं आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेल की काय केलं आहे. इथे थोडा लसूण ठेचून घेतलेला आहे, बटाटा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथे आपलं लाल तिखट, थोडा बिर्याणी मसाला आणि हळद. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात पहिले यामध्ये मी थोडं तेल घेणार आहे आणि कांदा छान असा भाजून घेणार आहे याच्यामध्ये. तर आता आपण याला छान असं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्त मोठ्या गॅसवर नाही, मध्यम आचेवरती त्याला भाजून घ्यायचं आहे छान असं. तर कांदा भाजत आलेला आहे आता. तर अशा प्रकारे आपला कांदा भाजलेला आहे. तर आपण त्याला इथे साईडला करून घेऊ. आता यामध्ये आपण थोडं तेल घेऊ. तर आता तेल गरम झालेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं जिरे टाकूया, मग कढीपत्ता, यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं लसूण, ते छान असं भाजून घ्यायचं. आपलं लसूण भाजून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये हळद, चटणी ते भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. आणि याच्यामध्ये आता टोमॅटो ॲड करायचा आहे. तर छान असं टोमॅटोला आता पाणी सुटून द्यायचं आहे. आता टोमॅटोला छान असं पाणी सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बटाटा, पावटा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आता आपण तांदूळ मिक्स करणार आहोत आणि मीठ.
तांदूळ थोड्या वेळ असं परतून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. आणि तर याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. तांदूळ छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये आपण मीठ टाकूया. छान असा सुगंध सुटलेला आहे भाताचा. तर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे. तर आता आपण याला झाकण लावून घेतलेलं आहे आणि त्याला आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे तयार आहे आपला पावटे भात.